मित्रांनो, वनरक्षक भरतीची तयारी करत असताना अभ्यास कसा करावा, अभ्यास कुठून करावा, कोणती पुस्तके वापरावी, इंग्लिश विषयाला लवकर कसं कव्हर करता येईल, या व्यतिरिक्त असे काही टॉपिक्स आहेत का की ज्या टॉपिकवरती फोकस करून आपण आपला स्कोर वाढवू शकतो। अशा वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचवले आणि त्यामुळेच मी हा एक व्हिडिओ बनवत आहे आणि ज्या व्हिडिओमध्ये आपण एक्झाम पॅटर्न आणि एक्झाम स्ट्रॅटेजी यावरती डिस्कस करणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करा। तर मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं की अभ्यासाला कुठलाही शॉर्टकट नसतो, त्यामुळेच तुम्हाला असे कुठलेही टॉपिक सांगता येणार नाही की ज्यावरून तुमचा स्कोर वाढेल। तुम्हाला तुमचा पूर्ण सिलेबस कव्हर करावा लागेल। फक्त लक्षात एवढं असू द्या की आपली एक्झामची लेवल ही बेसिक आहे, त्यामुळे तुम्हाला विषयाच्या खोलामध्ये न जाता आपले सगळेच विषयाचे टॉपिक परंतु बेसिकच्या प्रमाणात क्लिअर करावे लागतील। त्या व्यतिरिक्त जर तुम्ही 2023ची एक्झाम दिली असेल किंवा तुम्ही 2023ची PYQ बघितली असेल तर तुम्हाला असं वाटत असेल की आपली जी एक्झाम आहे ती अतिशय जास्त इझी असते किंवा अतिशय जास्त बेसिक असते आणि तुम्ही जर त्याच पद्धतीने यावर्षी सुद्धा बेसिकच अभ्यास करत असाल तर तुम्ही चुकत आहात। हो मित्रांनो, तुम्ही चुकत आहात, कारण 2026ची एक्झाम ही 2023 पेक्षा दुप्पट कठीण असणार आहे आणि यामध्ये असलेली स्पर्धा ही 10 पट जास्त असणार आहे। 2023 मध्ये वनविभाग हा ट्रेंडिंगला नव्हता आणि वनरक्षक काय असतात, त्यांची भरती कशी असते हे बऱ्याच मित्रांना माहिती नव्हतं, परंतु आता इंस्टाग्रामच्या रील्सच्या माध्यमातून बरीच अवेअरनेस झालेली आहे आणि महाराष्ट्र पोलिसांप्रमाणेच वनविभागाला सुद्धा ट्रेंड आलेला आहे। त्यामुळे वनरक्षकांची एक्झाम सुद्धा आता 2026 मध्ये 10 पट स्पर्धा वाढणार आहेत। त्यामुळे तुमची जे काही अभ्यास आहे, तुमचा जो काही ग्राउंड आहे त्याची प्रॅक्टिस वाढवा आणि आपला स्कोर वाढवण्याचा प्रयत्न करा आणि अभ्यासामध्ये सुद्धा थोडा लेवल वाढवण्याचा प्रयत्न करा। आता ते का, तर मी तुम्हाला ते सुद्धा समजून सांगतो। मित्रांनो, 2019 मध्ये जी एक्झाम झाली त्या एक्झाममध्ये 120 मार्काला 120 प्रश्न होते, शिवाय त्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग सुद्धा होती, प्लस त्या जे एक्झामचा जो काही पॅटर्न होता तो अतिशय कठीण होता। परंतु तुम्ही 2023 मध्ये जर एक्झाम दिली असेल किंवा PYQ वाचले असेल तर तुमच्या असं लक्षात येतं की 120 प्रश्नांऐवजी त्या ठिकाणी 60च प्रश्न विचारले, शिवाय त्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग सुद्धा नव्हती, शिवाय ते जे काही एक्झामचे प्रश्न होते त्याची लेवल अतिशय इझी होती। पण असं का? दरवर्षी तर स्पर्धा वाढत जाते, मग येणाऱ्या प्रत्येक वर्षी आपल्या एक्झामची जी काही पातळी आहे ती काठीण्य व्हायला पाहिजे, परंतु एक्झामची जी पातळी होती ती इझी का करण्यात आली? तर लक्षात घ्या, 2017 पासून पेसाची भरती भरण्यात आलेली नव्हती। मित्रांनो, पेसा म्हणजे वनविभागामध्ये जे काही आदिवासी लोक असतात, या आदिवासी भागातील गरीब विद्यार्थ्यांसाठी पेसा आरक्षण दिलं जातं। ते वनविभागाच्या भरतीमध्ये जास्तीत जास्त जागा या पेसाला दिल्या जातात, त्याला पेसा आरक्षण असं म्हणतात। तर 2023च्या भरतीमध्ये जवळपास 2100 वनरक्षकांच्या जागा होत्या आणि त्यापैकी 1200 ते 1300 जागा या पेसाला देण्यात आलेल्या होत्या, कारण की पेसाची भरती सुद्धा 2017 पासून आलेली नव्हती आणि त्यामुळेच 60-70% पेक्षा जास्त जागा या 2023च्या भरतीमध्ये पेसाला देण्यात आलेल्या होत्या आणि त्यामुळेच 2023ची जी काही एक्झाम होती त्याचा पॅटर्न हा इझी ठेवण्यात आला, जेणेकरून पेसामधील विद्यार्थ्यांना ती एक्झाम जास्त कठीण होता कामा नये। म्हणून 2026ची जी काही एक्झाम आहे त्यामध्ये 120 प्रश्न सुद्धा विचारले जाऊ शकतात, निगेटिव्ह मार्किंग सुद्धा ॲड होऊ शकते किंवा एक्झामचा पॅटर्न देखील हार्ड होऊ शकतो, याची कुठलीही शक्यता आपल्याला नाकारता येत नाही। शिवाय आपल्याला हे देखील माहिती नाही की एक्झाम TCS घेणार आहे की MPSC, म्हणून तुम्हाला तुमचा अभ्यास वाढवावा लागेल, जेणेकरून या 10 पट वाढलेल्या स्पर्धेमध्ये तुम्ही टिकून राहाल। आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपण कशा प्रकारे अभ्यास करायला पाहिजे जेणेकरून आपला पूर्ण सिलेबस हा कव्हर होईल। तर तुम्ही पुढील प्रमाणे पुस्तकांचा वापर करू शकता। त्यामध्ये मराठीसाठी तुम्ही बाळासाहेब शिंदे आणि अनिकेत पाटील यापैकी एक पुस्तक वापरू शकता। इंग्रजीसाठी सुद्धा तुम्ही बाळासाहेब शिंदे किंवा अनिकेत पाटील यापैकी एक पुस्तक वापरू शकता। GK साठी तुम्ही तात्याचा ठोकळा, सह्याद्रीचा ठोकळा आणि विठ्ठल बडेसर यांचं एक पुस्तक वापरू शकता। याशिवाय गणित आणि बुद्धिमत्तेसाठी नितीन महाले, सचिन ढवळे आणि सतीश वसे यांचं पुस्तक तुम्ही वापरू शकता। आणि जर तुम्ही यूट्यूबवरून अभ्यास करायचा विचार करत असाल तर यूट्यूबवरती फ्री ऑफ कॉस्ट असे अनिकेत पाटील सरांची मराठी आणि इंग्रजीची प्लेलिस्ट आहे, ज्यामध्ये बेसिकपासून तर डीपपर्यंत सगळेच टॉपिक तुमचे क्लिअर केले जातील आणि त्यामध्ये वोकॅब्युलरीची सुद्धा व्हिडिओ आहे। त्यामुळे यूट्यूबवरून जर तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर अनिकेत पाटील मराठी किंवा अनिकेत पाटील इंग्रजी प्लेलिस्ट असा सर्च करा, तुम्हाला यूट्यूबवरती त्यांचे सगळे व्हिडिओ मिळून जातील। या व्यतिरिक्त GKचे जर तुम्हाला लेक्चर करायचे असेल तर तुम्ही अभ्यास मित्र यूट्यूब चॅनलवरती जाऊन विषयाचे संपूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ बघू शकता। त्यामध्ये अर्थशास्त्र, संपूर्ण अर्थशास्त्र अभ्यास मित्र असं सर्च करा, तुम्हाला अर्थशास्त्राचा 6 तासाचा संपूर्ण व्हिडिओ रिव्हिजन सेशनचे व्हिडिओ असतात ते व्हिडिओ तुम्हाला मिळून जाईल आणि
त्यामुळेच तुमचे सगळेच टॉपिक क्लिअर होतील.